आत्या, काय ग? मला एक गोष्ट सांगा. कसली गोष्ट? तुम्ही पहिल्यांदा बाजाराला गेलता का नाही? होय बाया होय. तेव्हा तुम्हाला किती रुपये मिळाले होते बाजार करायला? अग 100च रुपये. आणि मग त्या 100 रुपयात काय काय आणलं होतं? आणलं भाजी लावायच, वांगी बटाटी टमाटी, पोरांना लावायच, भेळ आणली आणि दळण दळून आणलं आणि तेवढंच. त्याच्यातलं बी उरवून आणायचं. 100 रुपये दिलत पण 100 रुपयात कसा बाजार यायचा व? मग तवा येत होता. आता पुरते का 100 रुपये तरी? आता काय, आता एकच वस्तू येते 100 रुपयात. तवा होतं वय तवा लय पैसे. पण तुम्हाला काय वाटतंय, आधीचं आयुष्य चांगलं होतं का आताचं चांगलं आहे? अगं आधीच कणा 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 काम करायचं तेव्हा काय वाटायचं नाही. मग आता बसलेलं मस्त काम नाही, पण आता लय हातपाय दुखतात या. अगं कामाला जायचं, 2 रुपये हजेरी, इरबळ काम करायचं आणि 2 रुपये भेटायचं. होय ना? हो. आता किती रुपये भेटतात? आता मस्त 250-300 रुपये खुरपायला असतात. 2 रुपयाचा रोजगारात 250 गेलाय. 250 गेला जायचं कामाला तर आता होईना. तेव्हा लय पैसे लागत नव्हतं. तेव्हा लय पैसे नव्हतं लागत, पण पैसेच नव्हतं तर हं. लागलं तरी आणायचं कुठनं. आणि आता किती पाकिटात पैसे येतं? आता मस्त 2-4 हजार आहेत. आता ही काय मग पोरासनी आपल्याला पहिलं मिळालं नाही, मग आता पोरासनी वाटतं की घ्यावं काय बी खायला, घ्यावं काय बी खायला, म्हणून मी अगं कुल्फी घेते रोज. म्हणून सगळी टपून बसते ते. मग आता काय करायचं आपल्याला तेवढंच. आता आता बाकी काय करायचं या.